आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे। या पार्श्वभूमीवर ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आला। यानुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 30 जागा तर महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळणार असल्याचा निष्कर्ष समोर आलाय। ओपिनियन पोलमध्ये राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते। त्यानुसार सध्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा ओपिनियन पोल समोर आलाय। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे मैदानात असून त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके हे निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे अहमदनगरमध्ये सुजय विखे बाजी मारणार की निलेश लंके गुलाल उधळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय। दरम्यान अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजेल असा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलाय। हा अंदाज प्रत्यक्ष निवडणूकही खरा ठरल्यास तो सुजय विखे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।